राम राम मंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज संडे आउटिंगचा विचार केला आम्ही. पाऊस येतोय, आम्ही चाललोय थोडासा माझा हेअर कट करायला. केस जरा डॅमेज झालेत आणि खूप मोठे पण झालेत, म्हणून विचार केला की एक मस्त हेअर कट करूया कुठला तरी. सो दीज आर माय हेअर्स नाव. तुझ्यावरती मम्मा काय करते? तू पण असते ना बाबा. मम्मा काय करते? मम्मा काय करते? तू पण असते. तो पण बोलतोय चल लवकर जायचं चला. हा, आम्हाला बाहेर जाताना किती आनंद होतो हे दाखवते मी तुम्हाला एक मिनिट. कोण बाहेर चाललंय फिरायला? कोण बाहेर चाललंय फिरायला? पप्पा जरा दरवाजाच्या बाहेरचा. चल. ते बघ किती हसते. बघ दरवाजाच्या बाहेर आलं त्याला किती आनंद होतोय. किती आनंद होतो त्याला. सो गाईज, सी यू इन द सॅलॉन. बाय. या सगळ्या गडबडीत मी माझाच फोन विसरले, म्हणून मी परत वरती आले फोन घ्यायला. मम्मा आपल्याला त्याला सोबत काही वस्तू आहे. मम्माचे केस कट करायचे, हेअर कट करायचा. कशी दिसणार मम्मा? हे बाबू मम्माच्या डोक्यावर बघ कसं घरटं बांधलंय. आता फक्त अंडी द्यायची बाकीत वाटतं. ही करते मस्त पैकी स्टाईल आणि मला बसवलं इकडे. तू रश्मिका मंदाना दिसते का तू? रश्मिका मंदाना दिसते. खरंच छान दिसते का ते सांगू? खरंच चांगली दिसते. खरंच चांगली दिसते. जेन्युअनली चांगली दिसते. आम्ही आलो आता कॅफे मध्ये. हेअर कट झालेलं आहे मॅडमचा. आता मी झोपलाय बिचारा. खेळून डेटवर घेऊन आलोय आज मी हिला. फादर्स डे ला मी तुला डेटवर घेऊन गेले होते, आज तू मला डेटवर खेळणार आहे. And dates with babies looks like this. बच्चू है बच्चू. हे बच्चू. बच्चू. बबडू. कशी आहे टेस्ट? मस्त आहे ना. त्याला खेळवायला म्हणून तिकडे गेली आहे आणि स्वतःची केस बघत बसली. आता हा हेअरकट किंवा किती दिवस चालणार आहे कोणाला माहिती. काय बोलणार आता. होय. पिठू भरायला कोणी नाही पाहिला. पिठू भरायला कोणी नाही पाहिला गे. आता करतोय बघ तो. तुला मजा येते. मला मारतो. अरे भाई काय इतकी केस हे करत बसली काय. ताटात केस जातील एवढी केस गावा टाकत. सुंदर सुंदर पाणी दिसते किती सुंदर सुंदर. बोल तू. देत आली.
मला नाही घ्यायचं. घ्यायचं नाही. हे बघ, हे घ्यायचं. सिंगल घ्यायची ना आपल्याला? हा सिंगल कशी घ्यायची तुला? डायमंड मध्ये घ्यायची का असं असं म्हणजे असं एक सिंगल डायमंड पण येतो बघ, तशी वाली घ्यायची का पूर्ण गोल्ड घ्यायची? सिंगल डायमंड. ही घालून तर बघ. मला घ्यायची बाळी, कानकी बाळी. हे बघू कसं दिसतंय. हे छान दिसतंय. तिकडचं दाखव. हे पण छान दिसतं, पण हे थोडं छोटं आहे त्याच्यापेक्षा. हे थोडं मोठं आहे, तर हे ना असं हायलाइट होऊन दिसतंय. मस्त वाटतंय हे वालं. ह्या साईज मध्ये हे वालं प्लेन वालं बघ, अमेरिकन डायमंड पेक्षा. त्याला पकडा. 50-100 रुपये कमी द्या. बघू. हा, ही छान वाटते. ती पण एक घालून बघ. ती कौन करेगा? बोलो ये एकदम छोटी दिसती है, एकदम टच होती खाली कानाला. जरा टॅट लागतंय ना. मग काय काय बेटर वाटतंय तुला? मोठं छान वाटतं. मोठं तुझ्या फेसला सूट पण करत आहे. हे छोटं सूट नाही करत येत का फेसच्या हिशोबाने? काय झालं परत सांगितलं. नाही सांग आता, परत सांग काय झालं. काय झालं आता? आता परत खाली जाऊन वर आलो मी. म्हणून खाली गेलो, वर आलो. मला वाटलं तुझा मोबाईल गाडीत राहिलाय आणि मोबाईल माझ्या खिशातच. मी तो आणायला खाली गेलो. तिचा मोबाईल गाडीत ठेवला होता पुढे आणि तो मला असं वाटलं की मी गाडीत विसरलो. उतरताना आम्ही आता वरती आलो घरी, तर पार्किंग मध्ये गाडी लावली आणि मला बोलली मोबाईल घेऊन आता. तर मी मोबाईल घेऊन माझ्या खिशात टाकला, पण मला असं वाटलं की मी नाही टाकला. आम्ही घरी आलो, वरती घरात एंटर झालो आणि आता घरी आल्यावर कळतंय. घरी आलो आणि मी हिला बोललो की मी मोबाईल नाही घेतलाय, जे की मोबाईल माझ्या खिशात आहे. मी मोबाईल घ्यायला परत खाली गेलो लिफ्टमधून आणि लिफ्टमध्ये एंटर केल्यावर मला कळालं, मग खिशाला हात लावतोय मी की मोबाईल माझ्या खिशात आहे आणि मी परत वर आलो. तू एक काम कर, तू माणूसचा मोबाईल सांभाळायला तुझा 5,000 रुपये महिना देऊन. माझ्या पॅन्टला खिसा नाहीये. पॅन्ट घे तशा खिशावाल्या. नाही आवडत मला खिशावाला पॅन्ट. का नाही आवडत? मला नवऱ्याच्या खिशातच मोबाईल ठेवायला आवडतो. मला नवऱ्याच्या खिशातच मोबाईल ठेवायला आवडतो. अरे पण का? दे ना मला पॅन्ट, घेऊन दे ना खिशावाले पॅन्ट. अरे देतो ना मग घेऊन. मी कधी नाही बोललोय. तू घेतच नाही, मी काय करू? मला खिशावाले पॅन्ट घेऊन दे आणि मग मी तुला खिशामध्ये घेऊन फिर. तुला मुद्दाम करायचं असतं ते, बाकी काही नाही. तुला मुद्दाम तसं करायचं असतं की तू माझ्याकडे मोबाईल द्यायचा असतो तुला सांभाळायला, बाकी काही नाही. म्हणजे स्वतः फ्री हँड फिरू शकते ना मोकळ्या हाताने. आणि काय म्हणजे माझ्याकडे माझा मोबाईल, तुझा मोबाईल, घराची चावी, वॉलेट, पॅन गळून पडेल माझी काय दिवशी खाली. सो गाईस, आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. आजच्यासाठी एवढंच. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तुला काय बोलायचं? हेअरकटच बरोबर बसलायचं तुला. हेअरकट गेल्यापासून मग हे काय छान दिसतंय. सॉफ्ट सॉफ्ट सिल्की सिल्की दिसतंय. असं वॉल्यूम दिसतोय. छान वाटतंय मला. ओके. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय गाईज. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि कॉमेंट पण नक्कीच करा. बाय.